चला. हाँ मंजू भाई. अहो अण्णा बोला की. क्या मंजू भाई जनोलंबू जायकर बैठी हो. अरे म्हणजे लांब जाऊन बसले एवढ्या. अहो अण्णा आता कुठे 4-8 दिवस झाला आले होते. काय 4-8 दिवस असं वाटतं महिनाभर झालं जाऊन बसली. आणि मी जरी इकडे आले असले ना तरी माझ्या बहिणीला देते की पाठवून. बहिणीला बहिणीला काय करू. अहो तुमच्यात आणि बहिणीत फरक आहे ना. अहो अण्णा असं काही नाही. ती असली म्हणजे मी असल्यासारखंच आहे ना. काय तुमच्या मनात चाललंय माहित नाही. द्या पाठवून. हा हा आजच येतात. ठेवू का. बर. ठेवू आहे. बरं ठेवतो. मंजू बाय. पातेली 5 अण्णा हो अण्णा ऐक की काय रे एक बोलू का. बोल ना. काम लय वाढलं तो आता. मग माहिती आहे की मला. तू काय सांगायला लागला. काय म्हणजे रागवणार नाही ना तू माझ्यावर. रागवणार नाही असं काय बोलणार आहे. ते ओम पण बघा सुट्टीवर गेले. ओमेचं काय रे सारखं सुट्ट्या करते. काय माहित त्याचं काय. ही मंजूबाई बी नाही म्हणलं मग मायाला परत बोलवायचं का. मायाला गायला. मला काय माहिती ना हो आणि आपल्याला काम बी करणं होत. ए त्याला कशाला बोलवायचं रे. तो त्याच्या कर्माने गेलाय. त्याला नाही बोलवायचं परत अजिबात. कर्माने. अण्णा एक बोलू का. अहो तुम्ही आवाज किती जर दाबला ना तरी अख्ख्या जगाला येतो ऐकू. काय बोलायचं तुला. तुम्ही त्या मंजूबाई बोत मायला कामावरनं काढलं ना. ए गांडा मागे नीट बोल. हा जास्त बोलू नको. असला हुशारपणा करतो ना म्हणून लय चरचर करतो तू. तुम्हाला लेकर म्हणून सांभाळतो तू माझ्यावर उडायला लागला. लय हुशारपणा करायचा असेल ना तर तू बी जा काम सोड. हो अण्णा ऐका लगेच तोडून जा म्हणजे मला बी काढता का आता. मग? तुम्ही काम त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मानलेलं मी माग लागू नका म्हणून. जा काम कर. ती पातेली पितेली बघ ते टेम्पो येणार आहे. 50 रुपये की पाणी घेऊन आलो खायला. अरे काम कमी पानं जास्त. आधी काम कर बघू दुपारी. काम कर नाही तर ना परत येऊ नको. काम करता करता चालवायला. बघ दुपारी. खरंच करतो ना. मंजू बाईचं माझ वाढलं वाटतं. तारापर्यंत नाही गेलं बरं. वडावळे 5 चमचे 10. आपण डायल केले. फोन उचला नाही. चल आपण डायल केलेला नंबर. माझा फोन उचलत नाही. आपण डायल. काही असं वाटोळ केलं माझं. तिने अजून या मायाला वळखला नाही. तर दाखवत आता मायाचा इंगा. अंजू तू हो पुढं मी आलो एक 5. अण्णा आहेत बघ. ओळखलीत का. नाही नाही का आता. ज्या माणसाने मला तुमच्याबद्दल सांगितलं ना ते म्हणले होते तुला बघता क्षणी अण्णा ओळखते. कोण म्हणलं. अण्णा ही माझी मेहुणी अंजू. आता आपल्या सोबतच काम करणार आहे मंजू येईपर्यंत. दोघींना समोर उभं केलं ना तर कोणी फरक पण सांगणार नाही. हा मला एक वेळ वाटलं तर मंजू पाहिजे. काय पण आत्ताच्या आता पलटी मारतायत बघा. यांनी तर ओळखलं पण नव्हतं. अण्णा तशी हुशार आहेत का. गंमत केली ओळखलं होतं. आता मला मंजूबाईने सांगितलंच होतं ना बहीण येणार आहे. कधीपासून लगेच लगेच का. हा वा वा मला हे पटलं. मग बघा ते मंग्या तुम्हाला समजून सांगत सगळं. हा बरं बरं. आहे का नाही. चालतं. मी गाडी घेऊन जातो. हा चालू हा आहे का नाही.
थोडं लक्ष देऊन काम करा. हो तर तुम्ही बघालच किती लक्ष देऊन काम करते ते. आयला अण्णा 24 घंटे चौकांना बघाच. अगं बाय जानू विना रंगत नाही. अरे बाबा गप. बाई 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 त्या बाईने तर नुसतं आयुष्य उद्ध्वस्त केलं गं झालंय बघ सगळं. तुझं काय उद्ध्वस्त केलं रे आयुष्य? अरे माझंच नाही, माझ्यासोबत तुझं बी उद्ध्वस्त होणार आहे. आणि त्या मायाचं तर प्रॉपर वाटवत झालंय बघ. माया त्याच्या कर्माने गेलाय. अरे त्या अण्णा त्या मंजूबाईच्या घरनं आल्यापासून नुसतं असं बाहेर लगत करायला लागलंय बघ. आणि त्या मंजूबाईने बी पहिलं मायाला कामावरनं काढलंय आणि आता त्या अण्णाच्या मागे लागली. आपण अण्णाला सावधान केलं पाहिजे की तिथून. अरे एखाद्या याडाला समजावलं ना तर त्याला समजतंय बाबा, पण बाईच्या वश मध्ये असलेल्या माणसाला समजावणं म्हणजे लय अवघड असतंय बाबा. आणि त्यातनं बी ती मंजूबाई तर होतीच होती, आता तर त्याची बहीण बी आली. जाऊ दे ना, सोड सगळा विषय. आपण आपलं काम करू, जोर काम आहे तोवर करायचं, नाही तर दुसरीकडे काम करू की. काम कमी येतोय आपल्याला. आणि तसं पण अण्णांनी सांगितलेलं काम लक्षात आहे का नाही तुझ्या? होय लागा. अरे नाही केलं तर बांबू लावेल का आपल्याला? चल लवकर. चल बाबा चल पहिलं. अण्णा म्हणजे वाढीव विषय. अरे काय किती वेळ झाले ही गेलेच राव. टेम्पो घेऊन कधी यायची काय, माल थांबलाय सगळा. अरे ही अशी का बघायला लागली? काय काय नाही. काय विचारायची का? नाही नाही काहीच नाही. अण्णा तुम्ही असे कसे हो? कसं आहे? तसेच. काम करा अंजूबाई, काम करा. वातावरण तापवलं राहू 2 मिनिटात. हॅलो, हा बोला की. हा हे काय भरतोय गाडी? म्हणजे भरली आहेस, निघतोय आता. मंजूबाई कुठे रे? मंजूबाई नाव बघितलं गेली की गावाला ते, पण तिचं नाव राही बघ पुढं. आहे का त्याच्या तर आई? कुठं? त्याला दाखवतो की. नाही लग मी आईदा. त्या बाईने माझी वाट लावली ना, त्या बाईची वाटच लावतो आता. अरे माया जा घरी, आपण संध्याकाळी बोलू. अरे माया गप तुझा. अरे लोक माया जा मी संध्याकाळी. माया जा तू. मी आई म्हणतोय ना जा. झाले बघा भरले, चला बसा. मंजू आहे. बोला की अण्णा. अहो, काय बोला की आम्ही जाऊन बसले राव तुम्ही तिकडे. इकडं मला करमाना झालं ना. एक दिवस बी राहावं ना होय. असलाही एक दिवस, असं वाटतं महिना झाला. अहो येते की, एवढं काय त्यात. हा या की लवकर. तसं मी माझी जागा भरून काढायला माझ्या बहिणीला पाठवले की. आता आहे का, आधी बी तुम्हाला सांगितलं. अहो बहीण आणि तुमच्यात फरक आहे ना. बहीण काय तुमच्यासारखी जवळ आहे का मला? ती आली म्हणून मला काय विसरून जाऊ नका बरं का. आता आहे का, पाठवायचं तुम्हीच आणि घाबरायचं तुम्हीच. करा. इतक्या रातच्याला तुम्ही माझ्याशी बोलताय, तुमच्या बायकोला सांगू का? बिंद सांगा, तिला कोण घाबरत? बघा बरं का, मी खरंच सांगत. बिंद सांगा. 10-15 वर्ष झाली आतापर्यंत नाही घाबरत. आता काय घाबरतो? हा का? बर बर, बघू बघू. ठेवू का फोन? लगेच ठेवा. हा मग, उशीर झालाय आता. बरं ठीक आहे, आता काय ठेवते. या लवकर पण. हा. माया कुठं चाललाय? काय कुठं चाललाय? गावात चाललोय. आम्हाला पण तिकडे जायचं, सोडतो का? कळायला काम आहे जरा. बस.
काय रे मला टेन्शन मध्ये दिसतोय? नाही कुठं जावा? चेहऱ्यावरून वाटतं की तू टेन्शन मध्ये आहेस म्हणून. नाही नाही तुला काय वाटलं म्हणजे बायचं तुझं कोणाला काय माहित नाही का? अख्ख्या गावाला माहिती. नाही नाही तसं काही नाही. तुला माहिती आहे ना म्हणजे व्हायचं तसं माझ्या बायको तुम्ही माहिती असेल ना. हो तिथं जाऊ दे पण आजूबाजूला पण जरा लक्ष देत जा. तुझ्यावर कोण जीव टाकते कोण टाकतंय? बघ कळण तुला. तर आलं गाव. बघ सांगितलं तेवढं ठेव लक्षात. हे झाले 50, हे झाले 250, हे किती? 1, 2, 3, 4, 5, 6. अंजुबाई हा. सगळं झालं का सगळं? वय वय झालं. थोडं सगळं सामानाची लिस्ट काढा. हो हो आता काय करा, तुमच्या दाजीला फोन करा, त्याला बोलून घ्या, टेम्पो मध्ये सगळं मटेरियल भरून घ्या. मी आलोच जाऊन ना. तुम्ही कुठे चाललात? ते एक माणूस थांबलाय जरा, त्याला भेटू ना ऑर्डरचं काम करा. अहो काय अण्णा, तुम्ही गेला तर मला करमणारच नाही. रमणार ना? अहो म्हणजे एकटीला काम करायला कंटाळा येतो ना. हे काय लगेच गेलो आणि लगेच आलो. हा, नका काळजी करू. हा? अण्णा अहो त्याचं काय ना, आमचे दाजी घुमेच आहेत, ते काही बोलतच नाहीत. मग तुम्ही असल्यावर कसं गप्पा मारल्या जातात आणि काम कशी चटचट होतात. आणि तुमच्याशी बोलायला आवडतं मला. आवडतं? काय वाटलं तर मला फोन करा. काय का नाही, फोनवर आहेच की मी. हा, येऊ का? होय अण्णा, बाय. अण्णा बोला की. हॅलो मंग्या, किती वेळ झाला गेले रे? गाडी भरून झाली का नाही? खायला गेले का तिकडचेच होता राव तुम्ही? हो का, गाडी पण भरून झाली. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आलो लगेच. बरं या लवकर या. आणि ना टेम्पो घेऊन या, ते दुसरी ऑर्डर आली तिकडे जायची लवकर. आलो आलो अण्णा आलो. शेठ नमस्ते. नमस्ते. कधी आहे कार्यक्रम? कार्यक्रम आपलं 5-6 दिवसांनी आहे. बरं. लग्नाचा कार्यक्रम आहे. 1500 लोकांचं जेवण बनवायचंय. 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. 2 पहिल्या दिवसाचा. दिवशी साखरपुडा हळदी होईल, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट लग्न. बरं. आणि कसं कसं देणार तुम्ही काय आम्हाला? 1500 लोकांचं आहे. मग आता तुम्ही कसं घेता स्वयंपाक? मजुरीवर घेता का सगळं अंगावर घेता उगतं? आपल्याकडे दोन्ही चालतं, तुम्ही सांगा कसं करायचं. माझ्या मते तर आम्हाला वाटतंय किंवा तुम्ही उगतं घ्यावं, म्हणजे आमच्या मागे गडबड राहणार. हे गोळा कर शक्य होणार नाही. किराणा तुम्ही, भाजीपाला सगळं तुम्हीच आणावं. आणि नाही तेच परवडेल तुम्हाला. काय असं होतं, आमची जिम्मेदारी येऊन जाते. वेटर वगैरे लागतील आपल्याला वाढायला, ते सगळं तुम्ही आणा. देऊ ना 2 दिवसाचं म्हणता ना? हो. आणि वेटर किती? 10-12 घेऊन या. ठीक आहे. मटेरियल सगळं आहे नाही का? एक 1.25 लाख ते 1,30,000 पर्यंत बसते बघा. खूप होतात पैसे, थोडं रिझनेबल करा, कारण आम्हाला परत तुमच्याकडे यायचंय. काय होतं तुम्हाला सांगतो, आचार्य आले, बाया आल्या, वेटर आले, टेम्पो भाड्या 2 दिवस आहे ना, त्याच्यामुळं काय आहे की आम्हाला काहीच राहणार नाही हो. थोडंफार कमी करावंच लागेल तुम्हाला. एवढं मलाही परवडलं पाहिजे द्यायला. सगळं माणसांना गेलं, आम्ही काय करणार? तुमची क्वालिटी चांगली, तुमचं सगळं चांगलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आहे की, म्हणून तर तुम्ही आले. रुपया कमी करून जमणार नाही हो. आम्हाला परत तुमच्याकडे यायचंय ना, दुसरे कार्यक्रम आम्ही द्यायचे की नाही? यायचं अहो, नाही. शेठ, ते खरंच बोलतायत. आता किती महागाई झालीये बघा, आम्हाला पण परवडलं पाहिजे ना. परवडेल. काय होतंय, तुमची क्वालिटी म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो ना. क्वालिटी नसती तर आलोच नसतो. अहो मग म्हणूनच तुम्ही निश्चिंत राहा, आमची क्वालिटी पण चांगली आहे आणि तुम्हालाही परवडणार आहे सारखे. चांगलं झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. ठीक आहे, आता अहो शेठ, कुठं कमी पडलो ना तर मग बोला. ठीक आहे, चला, काय अडचण नाही. बाई म्हणतात तर करून घ्या. चालू ना. करा. अहो नाही भारी नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा? मला आहे ना काय करावं, थोडा ऍडव्हान्स द्या पाहिजे. चालतं. पेमेंट तुम्हाला ऑनलाईन चालेल. पण काही सांगा अण्णा. बाई मात्र खूप हुशार आहे, मानावं. धन्यवाद शेठ. झालं का नाही? हा ना राव. अहो काय अंजुबाई, एवढा वेळ मी त्याला बोलतो, त्याने ऐकलं ना. तुमच्या एका शब्दावर ऐकलं राव.
अहो कारण हे डील मी केले, अंजुनी केले. काय अण्णा तुम्ही ना मला अजून ओळखलंच नाही बघा. हो मा, आता मला असं वाटतंय की लवकर दुकान बंद होते बघा ते. गप्पा बाबा अपेक्षा बोलू नको. अरे अण्णा करतात तसं. मग घ्या काय किरण माया दिसला का रे? माया वय हा असेल घेत कुठं तर गावामध्ये. का ग पण त्यापाशी काय ए तुला जे विचारले ते सांग की पुढचं कशाला बोलतोय? मला काय माहित नाही वय तू सारखं माया माया का करते ते. अगं असं लग्न झालेल्या माणसाच्या महाग लागायचं नसतं ग तू काय सारखं. वेगळं करतोय? तू पण तेच करतोय ना. ए, मी काय केले? तू नाही बाई मायाच्या बायकोच्या माग माग फिरत. काय बी काय बोलायला लागली उगाच त्या मायाला कळलं म्हणजे काय वाटेल. तू पण माझं काढू नको आणि मी पण तुझं काढणार नाही. हे माझं बी न तुझं बी दोघांमध्येच राहू दे, कुठं सांगू नको बाहेर. ए चल. चल निघ. हा शेठ बोला ना. आहे ना, चालू आहे ना व्यवस्थित. काय म्हणता? अहो आधी 500 म्हणले ना, आता 1000 म्हणते. काय ऐन टायमाला असतं बाय असं. एक काम करा, द्या अंजूबाईला द्या बरं. हा अंजूबाई बोला की. काय हो, काय चाललंय? चाललंय का व्यवस्थित? आता 500 माणसं नाही, 1000 काय म्हणते ते? अहो ठीक आहे की, करू आपण मॅनेज. एवढं काय? अहो पण होईल का मॅनेज? होईल होईल होईल. होईल ना? अहो होतात पाहुणे, कमी जास्त होतात, पण ठीक आहे मी करते सगळं. अहो नाही, हे अचानक आल्यामुळे मला टेन्शन आलं ना. अहो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी हाय नाही तर मी सगळं मॅनेज करते बघा. नाही तसं तुम्ही हे म्हणल्यावर नाही तसं टेन्शन. बस का? आता किराणा बिराणा वाढवायचा असेल तर मला फोन करा, पैसे पाठवतो. होय होय नक्की नक्की. बरं बरं, ठेवू का? हो हो ठीक आहे, बाय बाय. हा बाय बाय. पुढं पुढं काय आलं ती गाडी बंद पडली. बघतो. अरे थांब, मी आहे तुझं, आपलं इथं नको वगैरे आड बिला काय नको. ए यार नाही काय राडा करत. अरे ऐकत ना माझ्या, थांब ना, आहे ना मी इथे. अरे काय झालं? गाडी बंद पडली. सारखावर बघतो. काय आलं? चालूच आहे ना. बरोबर करा बघ. काय झालं बरं? आईला राव बराच वेळ झाला काय चालूच आहे. झाली की हा बरं झालं. त्यावेळी मी चालू करत होतो ना. बसा. ए मंगे चावी दे, गाडी घेऊन ये. तुला सोडतो अन्नाच्या दुकानावर. आपले हा तू बस. मध्ये बसता येत नाही मला. कोणी आलं? बस घे. चालू करून देतो गाडी. चालायचं का? कोण आहेत बाई या? येऊन ये माझी. हा का? नाही शहरामुळे तर जुळताय ना मंजू बायतान यांचा. कोणी विचारलं? तुम्ही तरी चांगले आहेत ना? म्हणजे म्हणजे काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या. महेशराव, तुमच्यामुळे माझं चांगलं झालं बरं. आणि मी अण्णांना बोललोय महेशरावांना कामावर बोलव, आणि अण्णा पण म्हटलं बोलवतो म्हणून. हा का? कळलं का मीठ? आईला म्हटलं मी विषय काढाय नको, तुम्हीच काढला. अहो अण्णा म्हणतात ना बोलवतो म्हणून. आईला तुमचं मटण पचलं बरं का? नाही म्हणजे आधी मला घरी बोलावतं, मग अण्णाला बोलावतं. सगळं कसं प्लॅनिंग ना. प्लॅन? कसलं प्लॅन? अहो समजायला असं बोला की. तुम्ही खरंच बोळे गाव गाव आणतो तर बायको मध्ये बी जामेल. काय बोलतोय मला काहीच कळलं. जरा समजायला नीट सांगा. नाही समजलं ना, एक दिवस सगळं समजून सांगतो.
अरे पोरांनो लवकर या. तू आतलं ते काम बघ, मग अशी सांगितलं ते. आणि तू एक काम कर, हे जे ना एक एक करून आत घेऊन जा, पाडू नकोस, नवीन आणले आधीच. हळूहळू ने, जपून. उरकलं का? होय होय होय, झालं. हा म्हणलं अंजुबाई चला. कुठं? एक पार्टी आहे आपल्याला, त्यांना भेटायचं. कसं आहे, तुम्ही असले जरा फरक पडतो ना. अहो पर इथं काम आहे ना. काम काय पोरं करतील ना. अहो पर त्यांना कळायचं नाही काय. नाही की आता ते काय असं काम करतील का. मग घ्या इथलं सगळं सांभाळ. हा अण्णा मी ऐके. चला. बर तुम्ही म्हणता ना म्हणून येते. कसं होतं, तुम्ही असले का जरा फरक पडतो. पार्टी जरा नमते आणि घेते, आहे का ना. चला. बर बर बर, ठीक आहे. कसा आहे अण्णा? अण्णाचं कसं आहे आता कंट्रोल मध्ये नाही राहील. म्हणजे ते माया करतंय पोळ्या लाटायचं काम, आणि अण्णा घेऊन जाते बाजून आणतंय. घ्या घ्या त्याला काम करा. येईन परत आपण. दाद्या हा पूजा काढली काय? पूजा आहे ना आपल्या घरात. चांगलंय चांगलंय. बरं झालं का बांधकाम? बांधकाम झालं की. अरे लय लवकर उरकावलं तुम्ही. मग काय आता पावसा पाण्यात नाही बरं बरं. कसं करायचं मग? काय किती माणसं? काय 1000 माणसं आहे आपली. 1000 माणसं का? हा मग त्या आईला चांगला करोडांचा प्रस्ताव चांगलंच वाढलं ना काय आता. चालायचंच. मग 1000 माणसं ना. किती एक दिवसाचं आहे का? एक दिवस ते तसं आधी काय नाही तसं नाही नाही. नाही. 1000 माणसं मग सगळे आपले आचार्य बिचार्य पकडून आहे ना. एक 70 एक 1000 होऊन जातील बघ. 70 एक. रोजचं कस्टमर आहे आपण, काहीतरी कमी जास्त करा. कमी जास्त आता कसं होतंय. अहो बरोबर आहे. आता तेवढं तर होणारच ना. बघा म्हणजे आचार्य आले, माल मसाला आला, सगळीकडे पैसे द्यावे लागतात ना. मग आम्हाला पण परवडलं पाहिजे. तुम्हाला चव दिल्याशी मतलब ना. सगळे एकदम चविष्ट आहे बघा आमचे पदार्थ. अहो काय तुम्ही पण एवढा विचार करता. आता काही विचार करू नका, आता फायनल करूनच टाका बघा. चालतंय अण्णा, करा डन. करायचं कडं. बरं झालं, थोडा ऍडव्हान्स दे पाठवून. चालतंय. येऊ का अण्णा? येतो. तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही असल्यावर फरक पडतो. बघा आता पुढचे डील पण असे होतील ना. आणि तुम्ही तर ना आरामच करा. ए माया, काय करतो इकडे? काय का गिरणे? काय नाही, घरी गेलते तुझ्या. घरी काय आला? काय नाही, तुझ्याकडे चालते. मायाकडे काय काम काढले? माया, बोल की काय माया माया लावले सारखं. मी कशी वाटते रे तुला? कशी वाटते म्हणजे? बरी वाटते की. हा पण तुला कशी वाटते? ते असलं काय विचारायला लागली, कसे वाटते आणि काय वाटते? आई एक डोकं टाळ्यावर नाही. तुझ्यासमोर मी सारखी सारखी काय ते माहिती का तुला? असला विचार करायला कोणाकडे येईल? माझ्या मनातलं तुला सांगू का? काय? तुम्हाला आवडतंय. ए गिरणे, भांग बिंग पिली काय तू? भांगबिंग नाही, चांगल्यापणात बोलती. लग्न झालेल्या माणसाला विचारून काय फायदा नाही. बिना लग्नाच्या पोराला विचार. असं कुठं लिहिलंय होय लग्न झालेल्या माणसावर मन नाही जाऊ शकत? मग तू या मनाला सांग, त्या माणसाचा विचार करू नको. ते जर हातात असतं तर सांगितलं असतं. ए गिरणे, जा बरं इथं. मी तुला जे सांगितलं ते तुझ्या लक्षात आले ना? तुला जा म्हणायला कळतं ना. तू नको जाऊ, मीच जातो. कुठं जातोय ते बघते ना मी पण. अण्णा हा जरा बोलायचं होतं. काय बोलायचं? नाही म्हणजे तुम्ही आता जी माणसं कामाला ठेवल्यात ना, ती माणसं काही चांगली नाहीत बघा. कवा पण काटा काढता ना तुमचा. हे माया, तू सांगू नको मला. काय मला कळतं चांगलं कोण आहे ना वाईट कोण आहे. त्याच्यामुळे तुला काढला. इथंच चुकले अण्णा तुम्ही. आत्ता आलेल्या माणसांवरती विश्वास ठेवता होय तुम्ही. अहो इतकं वर्ष झालं तुम्ही मला बाळगताय, पण मीच खोटा. तू सांगू नको, मला चांगलं कळतंय. आणि समजा त्यांनी काटा काढला नाही तर माझं काही वाईट नाही. तुला येऊन सांगितलं पाहिजे. हा नाही म्हणजे आता इतके वर्ष मी तुमच्याकडे कामाला होतो. त्या बाईच्या सांगण्यावरनं तुम्ही मला कामावरनं काढलं. जाऊ द्या, मला ती माणसं काही चांगली वाटत नाही बघा. ठीक आहे ना, तुझं प्रेम मला कळालं, तुझा जीव आहे माझ्या हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं जर काय तसं झालं ना,
आपण दोघं बसू. जाऊ का? जावा. अण्णा जुना कॅलडी असले विषय लयच चागाळल्यात. ती बाई आहे ना तुमचा काटा काढणारच आणि तुम्ही माझ्याकडे येणार म्हणजे येणारच. हॅलो वहिनी बोला की. अहो भाऊजी, तुम्ही तुम्ही कुठे येतो? हे काय आता जेवण झालं तर बघा आपलं गाव मग चाललोय पान खायला. आमचे हे आहेत का सोबत? नाही हो माझ्यासोबत नाहीये. लय उशीर झालाय, ते आले नाही. हा काय? काही दिवसापासून ते लय वेगळे वागतात आणि दारू पण लय पितात. चालतंय वहिनी, बघतो ना गावला केलं की तुम्हाला कॉल करतो मी. त्यांना तेवढं घरी पाठवा ना. चालतं चालतं, ठेवू का? अरे मला वाटलं तू इथं असणार. अरे तुला अख्खं गाव शोधतोय मी आणि मला माहित होतं तू इथं असणार. इथंच निघला बघ शेवटी. मग कुठं असणार आहे? अरे कुठं असणार नाही, सोड रे भावा. हे तुझी बायकोने मला फोन केलता, भाऊजी कुठे शोधा म्हणून. तुला शोधायला आलो, तू इकडेच निघला बघ. माया तुला काय वाटतंय? मला काय माहित नाही का तू हे सगळं का करतोय ते? कशामुळे करतोय म्हणजे? अरे तू त्या बाईसाठीच करतोय ना भाऊ. अरे घरी सोन्यासारखी बायको आहे रे, लय जीव लावती बघ तुला ती. पण तुझा जीव कुठं तिसरीकडेच. तुझ्या ठिकाणी मी असतो ना माया, लय जीव लावला असतं बघ तिला. हे जायत नाही. अरे भावा ऐक, अरे ही बाटली आणि बाई ह्यांच्या जर नादी लागतील ना तर आयुष्य अख्ख्या बरबाद होतंय रे. अरे सोडून दे सगळं हे, चल घरी. तुझी बायको लय चांगली लागा. हो अंजुबाई थांबा, लय गडबडीचं वाटतंय. होय, दुकानावर जायचंय ना. अण्णा वाट बघत असेल. सगळं नीट चाललंय? होय, नीटच आहे की. नाही म्हणजे बहिणीने सांगितलं तर का करताय ना सगळं? हो, तुम्ही जे म्हणताय ना ते मला कळतंय बघा. तुम्हाला वाटत असेल की आपण आत्ता भेटलोय, पण मला तुमच्याबद्दल सगळंच माहिती आहे आधीपासून. माहिती आहे ना, मग हे पण माहिती करून घ्या. तुम्हाला वाटत असेल अण्णा एकटा आहे, अण्णाला गोळात घेता येईल माझ्यासारखं, पण तसं नाही. अण्णाच्या मागे मी आहे. असं तुम्ही काहीच करू शकत नाही बघा. तुमच्यासारखे कित्येक आले आणि कित्येक गेले. एकदा का माणूस पदराखाली आला ना की चक्रव्यूहात अडकलाच म्हणून समजा. हा ना अण्णा, ते तर आता अडकलेच. तुम्ही काय बी करा, अण्णाला नुसते अडकून द्या. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, मला जे करायचं ते मी करते. बर बघतो की काय करताय. बघा, येऊ का? आणि हा अजून एक, तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही लयच हुशार आहात, तुम्ही सुटलात, पण तुम्हाला घोळ्यात घ्यायला येळ लागणार नाही मला. कळलं का? नमस्कार अण्णा. नमस्ते नमस्ते. हा हा, अंजूबाई कुठे आहे? अंजूबाई ते ऑर्डरला गेलेले. होय, त्यांनाच ऑर्डर द्यायची होती. त्यांना ऑर्डर बोलणं झालं माझं फोनवर. मी ऐक. पण त्यांचा जो संबंध आहे त्यामुळे त्यांच्यातलाच ऑर्डर द्यायची. अहो पण मी मालक आहे ना. तुम्ही अंजूबाई शिवाय मी काय ऑर्डर देणार नाही. अंजूबाई शिवाय ऑर्डर नाही देणार? हा, काय बोलताय दादा? तरी पण. अहो नमस्कार. नमस्कार. आला पण तुम्ही? हा, फोन केलाच होता ना मी. हो, तुम्हाला बोलले की थांबा म्हणून. बोला की. आदल्या दिवशीच मला मटर पोस्ट करा, तर मला मी ऍडव्हान्स पाठवून देतो. हे काय चाललं? अहो थांबा जरा, काय मध्ये मध्ये महत्वाचं बोलतोय ना. हा, ऑर्डर ओके करून टाका. मी एक काम करते, माझा नंबर देते, त्यावर पाठवा. No tension. बोला. काय बोला, काय चाललंय? डील. डील झाली मला पण दिसते, पण माझ्याशिवाय कशी काय? आता त्यांना जर माझ्याशी बोलायचंय तर तुमचं काय मध्ये मध्ये?
माझं काय मध्ये मध्ये मालक आहे मी इथला. अहो तुम्ही मालक असलात ना तरी ह्यो व्यवसाय माझ्यामुळे चालतोय. लोक माझ्याशी बोलायला येतात, तुमच्याशी नाही. हे जरा जास्त होत नाही का अंजू? आता जास्त आणि कमीचा इथं प्रश्नच येत नाही बघा. प्रत्येकाला माझ्याशी बोलूनच डील करायचं असतं. मी तर काय म्हणते, तुम्ही उद्यापासून नाही आलात ना तरी चालेल बघा. तुमच्या अकाउंटला तुमचा हिस्सा येईल. तायडे, काम फत्ते झालं. कोण आहे मी? अण्णा, अहो जुना खेळाडी आहे. असले विषय सगळं नाही सोडले ते. तुम्ही काय बोलले होते? आपण बसलो. चला तू वयाने बारीक रे माझ्यापेक्षा, पण तू म्हणला तसंच झालं राव. म्हणजे तुम्हाला पण मटण पचलं म्हणायचं. म्हणजे तुला बी बोलावलं होतं का मटण का? अहो तुमच्या आधी. काय रे, आयला म्हणजे मंजूबाई दोघांना बी धड लावून दे. आधी ती मंजूबाई आणि आता ही आली अंजूबाई. अरे तोंडाव मला म्हणली, तोंडाव म्हणली तू येऊ नको दुकानावर, तुझा धंदा मी सांभाळते. डायरेक्ट बोलली वय. अरे जरी अण्णा मी तुम्हाला बोललो होतो, अहो ती माणसं नाहीच चांगली. पण नाही कुठं अम्माया कुठं तवा. हे तू लहान आहे पण तू हुशार नाही गेला राव माया. अण्णा, एक सल्ला देऊ का तुम्हाला? एखादं जेवायचं ताट द्या, पण बसाय पाठ नका. हे हसलं उदाहरण कशाला देतो? अहो तुम्ही केटरिंग वाले आणि तू ड्रायव्हर म्हणजे केटरिंग ड्रायव्हर. अंजूबाईला नाही सोडत. मी बॉम्ब बॉम्ब करावं, मी बाजूला करावं, कोणी आडवं आलं मध्येच ब्रेक दाबावं.